brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बाळासाहेब खाजगीमध्ये ना खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं. मी तुला सांगतो, जाहीरपणे शिवाजी पार्के सभेमध्ये त्यांनी मला, राजदीप सरदेसाईला आणि अकोलकरला प्रचंड शिव्या दिल्या होत्या. तुला आठवतंय 90च्या निवडणुकीच्या वेळेला. म्हणजे मला ते महारोगी म्हणाले होते, कारण महानगर. राजदीपला तो सरदेसाईचा कार्टा असं म्हणाले होते आणि अकोलकरला काडी पैलवान, असं जाहीर सभेमध्ये. आणि आमचं इतकं प्रॉब्लेम झाले होते म्हणजे त्यावेळेला, अरे यार हा एवढा मोठा नेता आम्हाला इतका असे नावं घेऊन शिव्या देतोय, आता मारतीलच सभेनंतर आपल्या, असं आम्हाला वाटत होतं. राजदीपला विचारतो, अगदी कार्टुनिस्टच्या नजरेत सगळ्या गोष्टी सगळं ते असंच बघायचे. म्हणजे बाळासाहेबांची नजर होती ना, ही नॉर्मल राजकीय नेत्याची नव्हती, ते कार्टून. म्हणून त्यांना शरद पवार म्हटल्यावर मैद्याचं पोतं व्हिज्युअलाइजच करायचे. एकदा मला बाळासाहेबांचं हे जे व्हिज्युअलायझेशन आहे ना, याच्यावर लिहायचं आहे, कधी बघूया. तर मुद्दा तुझा मुलाखतीचा, तर बाळासाहेबांनी मला आधीची मुलाखत दिली होती तेव्हा मी खूप लहान होतो. 1979ला दिली होती. हां, मी दिनांक साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक होतो, 20 वर्षाचा होतो. आणि माझ्यासोबत 2 अंगरक्षक आले होते तेव्हा, माझे ज्येष्ठ मित्र, एक जयंत धर्माधिकारी आणि एक माधव साठे. सगळी मुलाखत वगैरे झाली आणि बाळासाहेबांनी, मग तेव्हा काय तुमचे रेकॉर्डर नव्हते, काय नव्हतं ना, हे मोबाईल नव्हते. 79 बाळासाहेबांनी सांगितलं, निखिल तू एक काम कर, ही मुलाखत उद्या लिहून आण आणि माझी सही घ्यायची. म्हणजे मास्तरनी सांगितल्यासारखंच झालं ना. आणि तो जुना मातोश्री होता, छोटा. बाळासाहेब खाली म्हणजे दिवाणखान्यात बसायचे, मागे एक मोठं वाघाचं चित्र होतं, मला अजून तो आठवतोय. टुमदार असा बंगला होता. तर मी म्हटलं ठीक आहे बाळासाहेब, आणतो बाबा, आपल्याला काय, मी 20 वर्षाचा माणूस, यांच्यासमोर काय बोलणार. आधीच त्यांची एवढी दहशत होती मुंबईमध्ये. की माझं अक्षर माझ्या नशिबाने खूपच चांगलं होतं, सुंदर अक्षर होतं. मी चांगली मुलाखत लिहून आणली. तर ते गेले आतमध्ये घेऊन ती. मी म्हटलं आता काय होतंय माझं. तर ते वाचून बिचून आले, एक 15-20 मिनिटांनी बाहेर. मला म्हणाले चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. म्हणजे मीनाताईंना हाक मागली वगैरे. ते त्यांचा जिव्हाळा होता, कोणाही बाबतीत होता तो. म्हणजे जेवढे ते फटके मारायचे ना स्टेजवरून, तेवढा वैयक्तिक ह्याच्यात जिव्हाळा होता. तर मुलाखत वाचली, त्यांनी बाहेर आले, मला म्हणाले फार सुंदर मुलाखत लिहिली आहे, फार सुंदर, तुझं अक्षरही सुंदर आहे, तू मुलाखत सुंदर लिहिली आहे. 20 वर्षाच्या माणसाला काय एवढी मोठी पावती म्हणजे भरून पावलं ना. तर मी जायला निघालो. म्हणाले बस. म्हणलं बाळासाहेब झालं ना आता. हो झालं, पण तू बस. आता यांनी बस म्हटल्यावर कोण उठणार, बसणारच ना. मग गेले आतमध्ये आणि 20-25 मिनिटांनी आले. मी आपलं चुळबुळ 4 वेळा पाणी पितोय, चहा प्यालो, सगळं झालं. तर त्यांनी काय केलं असेल मी तुला सांगतो. त्यांनी स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट कार्टून काढून मला दिलं. कळलं का? स्वतःचं. बाळासाहेब ठाकरे नावाचा व्यंगचित्रकार माझ्या मुलाखतीत छापण्यासाठी स्वतःचं कार्टून काढून देतो, हे केवढं मोठं होतं. आणि ही त्यांची तुम्हाला ॲप्रिशिएट करण्याची पद्धत होती. ते आम्ही छापलं त्यावेळेला दिनांकच्या ह्याच्यामध्ये. पण नंतर मी ते ठेवलं होतं. खरं म्हणजे त्याला अर्कायवल व्हॅल्यू आहे, पण आपल्या लोकांना, मराठी लोकांना काही ते कळत नाही अर्कायवल व्हॅल्यू वगैरे. आणि त्यावेळेला तर तरुणपणी आपल्याला काय कळत नाही. एक दिवस माझी सगळी रजदी माझ्या आईने विकून टाकली, त्याच्यामध्ये ते सगळं गेलं. पण ते कार्टून छापलेलं आहे दिनांकच्या अंकामध्ये, ते लायब्ररीमध्ये आहे. तर असे बाळासाहेब, मी हे आधी का सांगितलं तुम्हाला, 79ला मी मुलाखत घेतली. त्यानंतर आमचा संघर्ष झाला, मारामाऱ्या झाला, त्याने आमच्यावर हल्ले केले. पण बाळासाहेबांनी माझ्याशी संबंध कधीही तोडले नाहीत. मी फोन करायचे तेव्हा, हे तुमचं सेक्रेटरी बिक्रेटरी कोण, तो आपला आता कोण आहे तो, रवी म्हात्रे वगैरे, तेव्हा होते. पण अशी मोठी सिस्टीम नव्हती ना. थांबा साहेब येत आहेत, कधी कधी थापा उचलायचा फोन, कधी कधी बाळासाहेब डायरेक्ट उचलायचे. हा, आणि शिवी घालून बोलायचे. ते कायम बोला ना असे बिकार चोड, त्यांच्या काय शिव्या, बोल तू असला हरामखोर आहेस वगैरे, असं डायरेक्ट. तू बोल, पण बोल, ऐकतोय तुझं मी. तर ते डायरेक्ट यायचे फोनवर वगैरे. तर असा माझा त्यांचा संबंध. पण ह्या माणसाने, उद्धव ठाकरेंनी मला काय त्यांच्याबरोबर जाऊ दिलं नाही. नाही तुम्ही याला बघितल्यावर बाळासाहेब चिडतील वगैरे. अरे एवढ्या वर्षांनी काय, 1979 आणि आता 2012. तर राज ठाकरेंनी मला सांगितलं, आम्ही ना बाळासाहेबांकडे दुपारनंतर जात नाही. म्हटलं का? जायचं तर सकाळीच. ते काय 1 वाजता जेवतात आणि मग झोपतात, आणि झोपल्यानंतर तुमचा महानगर येतो, तो वाचून ते भडकतात म्हणा. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे दुपारनंतर काय जात नाही.
हे असं मला सांगितलं होतं. त्यामुळे चिडत असतील, पण बाळासाहेबांचा राग मनात ठेवण्याचा स्वभाव नाही, हे मी तुला सांगतो. त्यांनी कधीच माझ्याविषयी राग ठेवला नाही. किंबहुना फोनवर बोलायचे, खाजगीत बोलायचे. नाना पाटेकरनी मला एकदा सांगितलं होतं, तू चल बाळासाहेबांकडे. अरे म्हटलं, मला म्हणूनच यायचं नाही ना त्यांच्याकडे. खाजगीमध्ये ते आहेत ते मला माहिती आहेत, पण त्याच्याशी माझं भांडण नाही आहे ना. त्यांच्या पब्लिक इमेजशी माझं भांडण आहे, त्यांच्या विचारांशी भांडण आहे. तर मी तिथे येऊन काय करू? म्हणजे मांडवली करायची आहे का? नाही करायची आहे. तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. तर मुद्दा हा, तर उद्धव ठाकरेंनी मला काय याच्यामुळे मुलाखत दिली नाही. तुम्ही पहिल्या मजल्यावर जायचं नाही, खाली पहिल्या मजल्यावर असायची, पहिल्या मजल्यावर जायचं नाही. म्हटलं एकदा तरी जाऊ द्या मला. मग त्यांनाच प्रॉब्लेम झाला 2012च्या निवडणुकीला. तेव्हा ते हरणार असं चाललं होतं. राज ठाकरेंचं चॅलेंज होतं त्यांचं. राज ठाकरेचं चॅलेंज होतं वगैरे. तर काय झालं, आधीच्या मुलाखती फेल गेल्या. ABP माझानी घेतलेली, झीने घेतलेली. मी काय त्यासाठी केलं नाही फेल जाण्यासाठी, पण त्या गेल्या, त्यांच्या कर्तृत्वाने गेल्या. मग एक दिवस उद्धव ठाकरेंचा फोन. तुमचं पण TRP वॉर मध्ये संबंध होत आहे बघून बरं वाटतंय. TRP वॉर मध्ये मी होतोच ना, असं काय करता? ABP कधी पुढे, आम्ही पुढे. अरे एकदा मैदानात उतरल्यावर लढाई होतेच ना, असं काय करतो? पण ती चांगल्या कंटेंटसाठी लढाई होती, हे लक्षात घे. आजच्या सारखं नाही. असो. तर हां, तर मग त्यांचा फोन आला मला की तुम्ही घ्याल का मुलाखत? म्हटलं एव्हर रेडी. पहिल्या मजल्यावर जाऊ देणार नाही, तेच खाली येतील म्हणाले. तर फक्त मी त्यांना, मला म्हणाले आधी प्रश्न द्या. उद्धव ठाकरे म्हणजे भारी ना, प्रश्न द्या. म्हटलं मी प्रश्न कोणालाच देत नाही. मी ग्रेट भेट एवढ्या केल्या, 200, 250, 300 मुलाखती घेतल्या, कोणालाही प्रश्न दिलेले नाही. मी फार तर तुम्हाला ऐन वेळी मी काय विचारणार, मी काय नाही, माझं स्पॉन्टेनियस असतं म्हणा. मी प्रश्न वगैरे काही देणार नाही. मान्य असेल तर सांगा. पण त्यांना गरज होती, कारण मुलाखती फेल गेल्या. इलेक्शनला यांना काहीतरी प्रॉब्लेम होता. मी काय इलेक्शनच्या दृष्टीने बघत नव्हतो. मी बाळासाहेबांची मुलाखत मिळाली या आनंदात होतो. मी फक्त उद्धव ठाकरेंना एकच विनंती केली, जी माझी साधारण स्टाईल असते, की लोकांशी मी जरा खाजगीत बोलतो, एक वॉर्मथ निर्माण होते. कळलं का? मी म्हटलं मला 10 मिनिटं पाहिजेत बाळासाहेबांशी बोलायचं एकट्यानी. काय करणार आहात तुम्ही? म्हटलं मी काही करणार नाहीये, मी फक्त बोलणार आहे. माझ्यावर इतका संशय नाही त्यांचा की मग ते एकटे बसायला कसं. मग गेले बाजूला, त्यांची एक रूम आहे तिथे, मला आणि बाळासाहेबांना. आता तो म्हात्रे, काय तो रवी म्हात्रे, तो आला. तर बाळासाहेब त्याला विचार, तू कशाला आलायस? नाही बाळासाहेब असू दे. तर मग तो उलटा उभा राहिला आमच्याकडे पाठ करून. अरे आम्ही काय करणार होतो? तर मी बाळासाहेब हात एकदम हँडशेक केला, हातात घेतला. त्यांनी हात असं पकडला. मला म्हणाले, मला आठवतंय तू अमुक साली जेव्हा मीनाताई, तेव्हा तू आला होता. 79ची त्याने आठवण होती, शार्प मेमरी आठवण होती. असा खूप वेळ हातात ठेवला आणि ते बोलायला लागले. त्यांचे डोळे पाणावले. माणसाचं लक्षात येतं ना आपल्याला. मी म्हटलं माझी मुलाखत झाली. 10 मिनिटं आम्ही जे काय बोललो ना, ते काय आता तुम्हाला काय बोललो काय नाही सांगत नाही, ते खूप खाजगी आहे. त्याला त्या म्हात्रेला किती कळलं मला माहित नाही, पण तो उभा होता आपल्या तिकडे पाठ करून. आणि 10 मिनिटांनी मला त्यांनी काहीही सांगितलं नाही. मी तुम्हाला सांगतो मी काय करणार आहे काय नाही. मी मुलाखत सुरू केली. 2, 4, 5 प्रश्न आले. मीनाताईंविषयी प्रश्न आला, कारण मीनाताई गेल्या होत्या ना. यांनी खिशातून मीनाताईंचा फोटो काढला रे. मला आधी काही सांगितलं नाही. आणि अक्षरशः यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आता तुला टेलिव्हिजन माहिती आहे, जिथे अश्रू येतील तिथे आपण क्लोजअप, हे टेक्निक आहे, त्याच्यामध्ये काय गैर नाहीये. माणसाची भावना दाखवायची असते ना. तर मलाच काय बोलावं कळेना. राज ठाकरेविषयी मी प्रश्न विचारला, कारण राज नुकताच गेला होता. आणि गंमत अशी झाली की असे बाळासाहेब आणि असे मी, इथे बाळासाहेब आणि इथे मी, मध्ये कोणीच नाही, कॅमेरे फक्त, आणि सगळे लोक मागे. उद्धव ठाकरे मागे बसले होते. मी राज ठाकरेविषयी प्रश्न विचारला, इतके प्रेमाने राजूविषयी बोलायला लागले ना, खूपच प्रेमाने राजूविषयी बोलायला लागले. तू होताच तेव्हा. हां. तर हा उद्धव ठाकरे एकदम हे अस्वस्थ झाले. राजूविषयी प्रेमाने बोलतायत. म्हटलं इलेक्शनच्या तोंडावरचा इंटरव्ह्यू आणि हे राजूविषयी प्रेमाने बोलतायत, मनसेचं आव्हान आहे. तर हे आमची प्रोड्युसर होती प्रियांका देसाई, उद्धव ठाकरे. तिला म्हणाली यांना थांबवा. तर ती म्हणाली आता बाळासाहेबांनाही कोणी थांबवू शकत नाही आणि वागळेंनाही कोणी थांबवू शकत नाही. आता जे व्हायचं ते होऊ द्या, नंतर बघू.
तर ते बोलले राजविषयी प्रेमाने बोलले, कसं राजचं आपलं सख्य होतं, मग सगळं बोलले. 1.5 तास इंटरव्ह्यू झाला. ग्रेट भेटची वेळ 1 तासाची होती, म्हणजे 50 मिनिटाची होती. 1.5 तास इंटरव्ह्यू झाला, तो आम्ही दाखवला आणि अक्षरशः त्यांनी म्हणजे अवॉक केला. म्हणजे मुंबईमधली इलेक्शन शिवसेने त्यामुळे जिंकली हे माझं मत नाही आहे. म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही, हा वेडेपणा आहे. पण असं पत्र मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जयराम रमेशला पाठवलं की अरे वागळे कोण आहे? जर बाळासाहेबांविषयी सहानुभूती निर्माण होऊन मतं दिली असतील तर ते त्यांचं स्किल आहे ना. मी पत्रकार म्हणून त्यांना करप्शन विषयी विचारलं, सगळे मला जे हवे ते मी प्रश्न विचारले. त्यांनी एकाही वेळेला मला म्हटलं नाही. इंदिरा गांधी पुढे त्यांनी शरणागती पत्करली, तोही प्रश्न मी विचारला इमर्जन्सीच्या वेळेला. रजनी पटेल त्यांना जे घेऊन गेले आणि जिथे साळवे वगैरे होते, तर तोही प्रश्न विचारला. संस्मरणीय मुलाखत. मी तुला सांगतो, मी त्यांच्यावर लेख लिहिला ते गेल्यावर, माझा लाडका शत्रू म्हणून. बाळासाहेबांसारखा माणूस निर्माण होणं शक्य नाही. एकच मोल्ड बनला होता, त्या मोल्डमध्ये तेच बसतात. म्हणजे माझे त्यांचे मतभेद आहेत, पहिल्यापासून होते. त्यांच्या कार्टूनवर एकेकाळी मी प्रेमही केलेलं आहे. त्यांच्या शिवसेनेचा मार्ग मला मान्य नाही. मी गांधी आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा माणूस आहे. पण बाळासाहेब व्यक्तिमत्व म्हणून खास आहे. मला कधी शक्य झालं तर मी बाळासाहेबांवर पुस्तक लिहीन. म्हणजे मला खूप गोष्टी माहिती आहेत जवळून. आणि माहीत नाही, ठाकरे घराण्याशी माझं काहीतरी आहे. म्हणजे नंतर माझं राज ठाकरेशी चांगले संबंध निर्माण झाले. या आता महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंशी जरा बरं झालं, नाही तर काय बरं नव्हतं फारसं. आता आहे बरं की माहित नाही, उद्धव ठाकरे गडबड आहे. तुम्ही ते निर्भय बन वगैरे करत होतात त्यावेळेस, आता नाही, आहे नाही, की तेव्हा संबंध म्हणजे काय, माझी भूमिका क्लिअर होती ना. माझा काय यांना पाठिंबा होता, कारण मला भाजपचा पराभव करायचा होता. पण आता काही आहे की नाही तुमचं काही? नाही नाही, आता काही संवाद नाही. उद्धव ठाकरे त्यांना गरज असेल तेव्हाच तुमच्याशी संबंध ठेवतात. आजच्या राज्याच्या राजकारणाला बाळासाहेबांची आवश्यकता आहे का? ज्या पद्धतीनं आत्ता तुम्ही बाळासाहेबांबद्दल बोललात, तर खरोखर तुम्हाला असं वाटतं का की आज बाळासाहेब असायला हवेत राजकारणासाठी? शिवसैनिकांची अशी इच्छा आहे अनेकदा, म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायला हवे म्हणून त्यांना बाळासाहेब आत्ता असायला हवेत, किंवा असते तर हे दोघे एकत्र आले असते असं वाटतं. तुम्हाला पत्रकार म्हणून काय वाटतं, एक राजकीय विश्लेषक म्हणून काय वाटतं? खरोखर राजकीय स्थिती बदलली असती बाळासाहेब असते तर? मला काय असं वाटत नाही. म्हणजे हे असते तर काय झालं असतं, आता नेहरू असते तर काय झालं असतं, आता इंदिरा गांधी असते तर काय झालं असतं, या विचाराला काय अर्थ नाही. प्रत्येक माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काळाप्रमाणे असतं. बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की त्यांनी मराठी माणसाचा प्रश्न जिवंत ठेवला. जो संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रातला प्रत्येक प्रश्न विसरला होता. पण माझ्या मते बाळासाहेबांनी भाजपबरोबर जाऊन, म्हणजे 84 नंतर मोठी चूक केली. आणि आज भाजप महाराष्ट्रात जो बळकट झालेला, प्रभावी झालेला आहे, त्याला शिवसेनेने त्यांना आधी केलेली मदत हे कारण आहे. बाळासाहेब हिंदुत्ववादी कधीही नव्हते, हे मी तुम्हाला सांगतो. भाजपच्या पद्धतीचे हिंदुत्ववादी, ज्याला उद्धव ठाकरे आता काय शेंडी जानवेचं हिंदुत्व असं म्हणतात. बाळासाहेब हे प्रबोधनकारांचा मुलगा आहे तो, त्यामुळे प्रबोधनकारांचा त्यांच्यावर पहिल्यापासून प्रभाव होता. तुम्हाला हे माहिती आहे, मीनाताई गेल्या तेव्हा बाळासाहेब इतके हादरले की त्यांनी माझा देवावरचा विश्वास उडालेला आहे असं जाहीर म्हटलं. त्यांनी रुद्राक्ष वगैरे काढून टाकले होते आणि मी असं नास्तिक झालेलो आहे असं जाहीर केलं होतं. असं ते बाळासाहेब होते, ते भावनाशील होते. नंतर त्यांचं सगळं ते नॉर्मलवर आले. पण बाळासाहेब असे होते, त्यांचं ते व्यंगचित्रकार होते. त्यांच्या प्रतिक्रियाही राजकारणातल्या ज्या होत्या ना, ते व्यंगचित्रकार म्हणून होत्या कायम. त्यांना भाजपने वापरून घेतलं असं माझं मत आहे, जे अतिशय म्हणजे अयोग्य पद्धतीने वापरून घेतलं. बाळासाहेबांनी मराठी माणसाचा प्रश्न लावून धरला असता नीट प्रकारे नंतरच्या काळात शिवसेनेने, तर आज शिवसेना हे महाराष्ट्रातला DMK कदाचित बनू शकली असती, जी बनलेली नाही. आता तर फुटलीच. मला काय शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा वगैरे आहे यावर माझा काय विश्वास नाही. आणि उद्धव ठाकरेंकडे असेल तर त्यांनी सिद्ध करायला पाहिजे ना आता ते मतपेटीतून, पण ते काय होत नाही आहे. बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या राजकारणाला कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करा, तुम्ही त्यांच्याशी सहमत व्हा, तुम्ही त्यांच्याशी असहमत व्हा, पण जसं शरद पवारांचं कॉन्ट्रीब्युशन आहे तसंच बाळासाहेबांचंही कॉन्ट्रीब्युशन आहे.